मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच इयत्ता पहिली यातली आपण 6वी प्रश्नपत्रिका आज पाहूया। विभाग 1 भाषा मराठी यातील बघा पहिल्यांदा उत्तर दिलेला आहे। रात्रींचर बगळा नावाप्रमाणे रात्री भक्ष्य शोधण्यासाठी बाहेर पडतो, दिवसा झाडावर बसतो। हे पक्षी झाडावर घरटी करून राहतात। या पक्षाचे एका झाडावर 25 ते 30 घरटी असू शकतात। नर व मादी एकसारखे दिसतात। वरील उतारात कोणत्या पक्षाची माहिती दिली आहे? आता बघा रात्रींचर बगळा पर्याय क्रमांक 2। दुसरं रात्रींचर बगळ्याच्या एका झाडावर किती घरटी असू शकतात? इथे दिले बघा 25 ते 30 पर्याय क्रमांक 3। तिसरा आणि चौथ्यासाठी संवाद दिलेला आहे। आनंदने पतंग उडवण्याचे ठरवले, त्याने पतंग व मांजा आणला। सोनाली त्याच्या मदतीला आली, तिने मांजा आसरीला गुंडाळला। आनंदने तो पतंगला बांधला। आनंद सोनालीला म्हणाला, तू पतंग घेऊन लांब जा आणि तो उंच धरून सोड, म्हणजे पतंग वर उडेल। यावर सोनाली हो म्हणाली। तिसरं वरील संवाद किती जणात झाला आहे? आता बघा 2 जणात झालाय, पर्याय क्रमांक 1। चौथा प्रश्न मांजा आसरीला कोणी गुंडाळला? कोणी गुंडाळलाय? तिने मांजा आसरीला गुंडा, सोनाली, पर्याय क्रमांक 3। पाचवं खालील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह आले आहे? तुला किती भाऊ आहे? तिथे बघा प्रश्नचिन्ह आले, पर्याय क्रमांक 1। 6वं उजवा या शब्दाचा विरोधार्थी शब्द डावा, पर्याय क्रमांक 3। 7वं खालील पर्यायातील चुकीची जोडी कोणती? राष्ट्रीय फूल कमळ, कमळच आहे आपलं राष्ट्रीय फूल, बरोबर। राष्ट्रीय पक्षी गरुड आहे का? नाही, मोर आहे। राष्ट्रीय प्राणी वाघ आहे, सिंह दिलाय, म्हणजे चुकीच्या 2 जोड्या आहेत, ब आणि क, पर्याय क्रमांक 2। 8वा प्रश्न खालील अक्षरे जुळून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा पर्याय शोधा। कपाल, आता बघा पाकल, कपाल, पालक, लपा, पर्याय क्रमांक 3 पालक बरोबर येतो। बघा बेडकाचं चित्र दिले आणि त्याच्या आवाजाला काय म्हणतात? चित्रातील प्राण्याच्या आवाजाला विचारले तर काय म्हणतो आपण? बेडकाचे डरावणे, पर्याय क्रमांक 4। पुढे 10वा प्रश्न बादलीचं चित्र दिले आणि अनेक वचनी शब्द विचारले। बादली एक बादली, अनेक काय होतात? बादल्या, पर्याय क्रमांक 3। 11वं जसे भारा गवताचा तसे संच उपकरणांचा, ब। 12वं खालील पर्यायातून अशुद्ध शब्दाचा पर्याय शोधा। बघा धक्का, दिवस, नागपूर आणि दूध। आता दिवस याचं काय होईल? दिवसाला पहिली वेलांटी हवी, पर्याय क्रमांक 2। 13वा प्रश्न बघा चित्रातील निवाऱ्यात कोणता पक्षी राहतो? चिमणी, सुगरण, घुबड का कबूतर? तर काय आहे हे? 13 याच्यामध्ये येईल बघा चिमणी आणि कबूतर, हो की नाही? घरट्याचं चित्र आहे, म्हणजे ओ आणि ड। अ आणि ड कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे, अ आणि ड। पुढे 14वा खालील 3ही शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर येईल ते शोधा। बघा आ टाकून पाहिला, आदर, आळस, आवन नाही होत। क टाकून पाहिला, व टाकून पाहिला, प टाकून पाहिला तर होते। पदर, पळस, पवन, म्हणजे पर्याय क्रमांक 4। 15वा प्रश्न खालील शब्द गटातील नपुंसकलिंगी शब्दाचा पर्याय शोधा। पिल्लू, पुरी, रोहन आणि रात्र। बघा ते पिल्लू, ती पुरी, तो रोहन, ती रात्र, म्हणजे नपुंसकलिंगी विचारलाय, म्हणजे ते पिल्लू, पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 1। आता विभाग 2 गणिताचे क्वेश्चन बघा 25 प्रश्न गणिताचे असतात 50 गुणांसाठी, म्हणजे एक प्रश्न 2 मार्क्ससाठी आहे। 16वा प्रश्न नयनच्या डबेत 14 मोती होते, नंदनीने तिला आणखी 14 मोती दिले, तर नयन जवळ एकूण किती मोती झाले? बघा 14 अधिक 14 किती होतात? 28, पर्याय क्रमांक 2। पुढे 17वा खालील चित्रातील सुंदर रुंद पुस्तक कोणते? रुंद विचारले त्यांनी आपल्याला, हा मग बघा निरीक्षण करायचे आणि रुंद पुस्तक कोणतं येईल? बघा रुंद विचारले त्यांनी आपल्याला, हा मग रुंद म्हटलं की येईल हे थोडंसं, हे बघा हे रुंदीला असं जास्त आहे, हो की नाही, म्हणून रुंद, पर्याय क्रमांक 2। पुढे 18वं 1 ते 25 दरम्यान कोणती संख्या 1 ते 25 दरम्यान येणारी संख्या कोणती? 1 ते 25 दरम्यान 36, 17, 9 का 28? आता 25च्या पुढे 36 जात आहे, 25 नंतरच्या नाही पाहिजे, 36 नाही येणार, 28 नाही येणार, 17 आणि 9 येतील, म्हणजे ब आणि क उत्तर येईल। ब आणि क पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे। 19 19 वजा 4 विचारलेलं आहे त्यांनी, किती येईल? 15, नाही 15 आणि 4 19, म्हणजे पर्याय क्रमांक 4। 20 खालील चित्र पहा व अंजून जवळ एकूण किती मणी आहेत ते सांगा। बघा दशक सांगितले आणि इथं एकक सांगितलेलं आहे, हे एकक आहे आणि हे दशक आहे, म्हणजे एकक मध्ये 4 यायला हवा, हा आणि दशक मध्ये किती आहेत बघा, म्हणजे किती येईल? पर्याय क्रमांक 1 14। हा पुढे 21 82 ही संख्या अंकात कशी लिहाल? पर्याय क्रमांक 3। 22 परवा गुरुवार होता तर आज कोणवार असेल? बघा परवा गुरुवार होता, हा परवा गुरुवार होता म्हणजे काल कोणवार असेल? शुक्रवार, आणि आज शनिवार।
पर्याय क्रमांक 1. 23. माधवजवळील 16 पेनांपैकी 12 पेनांतील रिफिल संपली तर किती पेनात रिफिल आहे? 16 मधून 12 वजा करायचे. 4 पेनांमध्ये रिफिल आहे. पुढे खालील पर्यायात 37च्या आधीची संख्या कोणती? 37च्या आधीची विचारली आहे त्यांनी. 36. पर्याय क्रमांक 4. पुढे बघा, त्यांनी चित्ररूप माहिती दिली, त्याचं निरीक्षण करून प्रश्न विचारले. केळी हे फळ किती मुलांना आवडते? बघा, 4 मुलांना आवडते. पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी नोट कोणती आहे? बघा, नोट कोणती आहे? ही पण नोट आहे, ही पण नोट आहे. हे नाणी आहे म्हणजे ब आणि क. पर्याय क्रमांक 3. पाटीसारखा आकार असणारी आकृती कोणती? पर्याय क्रमांक 2. आयत. 28. 1 अधिक चौकोन दिले आणि बरोबर 5 दिले. एकामध्ये किती मिळवले तर 5 होतात, तर 4 मिळवतो तेव्हा 5 उत्तर येतं म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर. 29. बघा, त्यांनी गोल दिलाय, त्याच्यामध्ये काही संख्या दिल्या. सोबतच्या गोलातील सर्वात लहान संख्या कोणती? लहान संख्या सर्वात कोणती आहे? बघा, 15. पर्याय क्रमांक 4. 30वा प्रश्न. पुढीलपैकी मराठी महिना कोणता नाही? बघा, कार्तिक, डिसेंबर, एप्रिल आणि भाद्रपद. मराठी महिना नाही विचारले. कार्तिक आणि भाद्रपद आहे. डिसेंबर आणि एप्रिल हे इंग्रजी महिने आहेत म्हणजे ब आणि क. पर्याय क्रमांक 2. खालील आकृतिबंध पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय शोधा. बघा, त्रिकोण दिलाय रंगवलेला, नंतर परत गोल दिलाय, परत दिलेला आहे चौकोन रंगवलेला, प्रश्नचिन्ह दिले, गोल दिलाय आणि रंगवलेला चौकोन आहे. मग मला सांगा, इथं रंगवलेला आहे, इथं रंगवलेला नाही, इथं रंगवलेला आहे, इथं न रंगवलेला येईल. ओके नाही, म्हणजे काय येईल? म्हणजे बघा, भरवलेला इथं बघा रंगवलेला त्रिकोण आहे, नंतर गोल आहे आणि मग चौकोन आहे. मग इकडे बघा, इकडे गोल आणि चौकोन आहेत म्हणजे त्रिकोण येणार. भरलेला त्रिकोण, गोल, चौकोन, त्रिकोण, गोल, चौकोन, त्रिकोण, गोल, चौकोन. पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर येईल. 32. बघा, आता 8, 1, 5, 4 या संख्यांचा योग्य चढताक्रम कोणता? चढताक्रम लावायचा म्हणजे काय करायचं की अगोदर लहान संख्या आली पाहिजे. 1 नंतरची लहान येईल 4, 4 नंतर 5, 5 नंतर 8. म्हणजे बघा, 1, 4, 5, 8 कुठे आहेत? पर्याय क्रमांक 3 मध्ये. खालील पर्यायातील चुकीची जोडी शोधा. 94, 26, 60, 7. 26ला 16 आहे बघा, 16ला 26 दिले त्यांनी म्हणजे पर्याय क्रमांक 2 ही चुकीची जोडी आहे. 34वा प्रश्न. बेरीज करायची. 2 अधिक 3 5, 5 अधिक 1 किती होतात? 6. पर्याय क्रमांक 3. पुढे खालीलपैकी कोणत्या संख्येत 9 हा अंक नाही विचारले? 9 आहे, 9 आहे, या दोन्हींमध्ये नाहीये म्हणजे क आणि ड मध्ये नाही आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1. 36. 1 ते 100 या संख्यांमध्ये 2 अंकी संख्या किती आहेत? आता बघा, 1 ते 100 मध्ये 2 अंकी विचारल्यात त्यांनी. 2 अंकी संख्या, मग 10 पासून सुरू होतात की नाही 2 अंकी संख्या. मग पहिले 9 अंक आपण कट केले आणि 100चा अंक 1 कट केला म्हणजे 10 संख्या कट केल्या 1 ते 100 मधल्या, त्या किती राहतात? 90. ओके नाही, मग 2 अंकी संख्या किती येतील? 90 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. 37. सोबतच्या घड्याळात मिनिट काटा कोणत्या अंकावर आहे? बघा, हा असतो मिनिट काटा, हा असतो तास काटा. मग मिनिट काटा कुठे आहे? 6 वर म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल. पुढे 38वा प्रश्न. सोबतच्या चित्रातील वस्तूचा पृष्ठभाग कसा आहे? बघा, फळा दिलाय, कसा असतो? सपाट. पर्याय क्रमांक 3. 39. काय सांगितले त्यांनी? खालीलपैकी कोणत्या वजाबाकीचे उत्तर बरोबर आहे? बघा, 7तून 5 गेले 3 नाही, 2 राहतात. 8तून 2 गेले 6 बरोबर आहे. 9तून 2 गेले 8 चूक, 7 यायला पाहिजे. 2तून 2 0 म्हणजे हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. 40. 98 चौकट दिली 96. 98 नंतर इथं काय येईल? बघा, इथं 96, 97, 98 इकडनं सुरुवात केली आपण, तर इथं किती येतील? 97 म्हणजे पर्याय क्रमांक 4. आता इंग्रजीचे 10 क्वेश्चन आहेत आणि ते 20 मार्कांसाठी आहेत, इथे दिलेलं आहे त्यांनी. ओके, आता बघूया आपण 41वा इंग्रजीचा प्रश्न. खालील प्रश्नात रिकाम्या जागी कोणती अक्षरे येतील? आता बघा, पी क्यू, पुढे डॅश दिला, येस पुन्हा आहे. मग आता आपल्याला इथं बघायचं काय येईल? पी क्यू नंतर काय येईल? येसच्या आधी बघा, पी क्यू नंतर काय येईल? आर. पी क्यू आर एस नंतर टी म्हणजे पर्याय क्रमांक 2. एपीसीडी आहे, फक्त सिक्वेन्सने लावायचे. 42वा प्रश्न. कीचं चिन्ह दिले, काय म्हणतो आपण? चावीला की. पर्याय क्रमांक 3. पुढे 43. खालील पर्यायातून वाराचे नाव शोधा. ऑगस्ट, ॲपल, राईट, ट्यूजडे. ट्यूजडे येतो की नाही? पर्याय क्रमांक 4. 44. खालील शब्दकोड्यात 2 शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी रिकाम्या जागी येणारे अक्षर कोणते? ई टाकलं तर बघा, ई वाई आय, ई ए आर इयर म्हणजे पर्याय क्रमांक 1च उत्तर आहे बघा, ई. 45. सोबतचे चित्र पाहून योग्य पर्याय निवडा. बघा, पेंटर, फार्मर, डॉक्टर का ड्रायव्हर? काय होईल? फार्मर. पर्याय क्रमांक 2 शेतकरी. 46. खालील पर्यायातून यमक न जुळणारा शब्द शोधा. एलिफंट, सिंग, विंग आणि किंग. यमक न जुळणारा शब्द
बघा सिंग विंग किंग याचं यमक जुळतं, एलिफंटचं जुळतंय का नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1. 47 बघा इथं तुम्हाला दिलेलं आहे कॅरम बोर्ड आणि चित्र पाहून कोणत्या खेळाचे नाव शोधा. कॅरम पर्याय क्रमांक 1 मध्येच उत्तर आहे. 48 खालील पर्यायातील शरीराचा अवयव कोणता आहे. टायगर, हँड आणि कॅट. टायगर आणि कॅट तर नाही होत, शरीराचा अवयव हँड होईल, म्हणजे ओनली बी पर्याय क्रमांक 2. 49 खालीलपैकी वेगळ्या अक्षराने शेवट होणारा शब्द कोणता. आता बघा वेगळ्या अक्षराने शेवट होणार PAD डी ने होतोय, बॅक जी ने होतोय, गुड डी ने होतोय आणि रेड पण डी ने होतोय, म्हणजे वेगळ्या ह्याने बॅक हा होईल पर्याय क्रमांक 2. 50 खालीलपैकी म या उच्चाराचे अक्षर कोणते. म ला एम येतो पर्याय क्रमांक 4. पुढे लगेच आपण बुद्धिमत्ताचे क्वेश्चन बघूया. विभाग 4 बुद्धिमत्ता. 51वा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत सायकल हा शब्द बघा, सायकल म्हणजे सा साठी हे, य साठी त्रिकोण, क साठी आहे चौकोन आणि गोल आहे ल साठी असा लिहितात. तर त्याच भाषेत साल हा शब्द कसा लिहाल, म्हणजे सा साठी काय आहे प्लसचं चिन्ह, बरोबर अधिकचं चिन्ह, आणि ल साठी आहे गोल, म्हणजे अधिक आणि गोल कुठे आहे पर्याय क्रमांक 4. पुढे 52 खालील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिली. आरशामध्ये काय होतं, डावी बाजू उजवी होते आणि उजवी बाजू डावी होते. आता बघा बाकी वरची वर आणि खालची खालीच राहते, हो की नाही. आता बघा ॲरो ह्या इकडं आहे, कुठे उजवीकडे आहे, तो इकडे असा डावीकडे येणार हा, आणि हा जो आहे डावीकडे तो उजवीकडे येणार, म्हणजे बघा पर्याय क्रमांक 3. 53 21 जूनला सोमवार होता तर 25 जूनला कोणता वार असेल. बघा 21ला सोमवार, 22ला मंगळवार, 23ला बुधवार, 24ला गुरुवार आणि 25ला येईल शुक्रवार, म्हणजे पर्याय क्रमांक 1. 54 ते 56 खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद ओळखा. बघा 21 24. आता बघूया 21 मध्ये 3 मिळवले 24, 24 मध्ये 3 मिळवले 25 26 27, ओके नाही 27, 27 मध्ये 3 मिळवा 30 उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 3, आणि 30 मध्ये 3 मिळवले 33 येते, म्हणजे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 55 बघा त्यांनी काय दिले, पहिल्यांदा 4 असे चौकोन दिलेत जोडून, त्यातला एक रंगवलाय, पुढच्या ह्याच्यामध्ये 2 रंगवलेत, तर पुढच्या ह्याच्यात आपल्याला 3 रंगवलेले हवेत, म्हणजे पर्याय क्रमांक 3. बघा आता सी बघूया, मालिका दिली आहे त्यांनी सीची, सी हे 5 वेळा दिलेत, इथं 4 वेळा दिलेत, इथं किती 3 वेळा येतील, म्हणजे पर्याय क्रमांक 2. आणि त्याच्यानंतर उत्तरचा क्रम दिलाय थोडक्यात आपल्याला याचा, ओके नाही, याच्यानंतर 2 वेळा, म्हणजे पर्याय क्रमांक 2. 57 खालील प्रश्न आकृतीशी तंतोतंत म्हणजे सेम टू सेम निरीक्षण करायचंय व्यवस्थित. बघा सेम टू सेम कुठे दिसते, दुसरी आणि चौथी तर होणार नाही, कारण डोळे बघा इथं भरीव दिलेत त्यांनी, ते नको आहेत रंगवलेले आपल्याला, मग या दोन्हींपैकी एक उत्तर आहे, 1 आणि 3 पैकी. आता इथे बघा एकामध्ये काय, इथं जो त्रिकोण दिलाय त्याच्यात गोल दिलाय, ते याच्यात आहे का नाही, म्हणजे एक पण नाही होऊ शकत, म्हणजे उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक 3. 58 आणि 60 मध्ये बघा जसा पहिला आणि दुसऱ्या पदाचा संबंध आहे तसा तिसरा आणि चौथ्या पदाचा आहे, तो आपल्याला चौथा पद इथं ओळखायचा आहे. 58 बहीण भाऊ, जसं आजीचं काय येईल आजोबा, पर्याय क्रमांक 4. 59 16 8, 8ची दुप्पट होते 16, 8 आणि 8 16, तसे 10 दिलेत, मग 5 आणि 5 किती होतात 10, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल, इथे येईल 5. 60वा प्रश्न बघा त्रिकोण दिलाय, त्याचा अर्धा भाग पुढच्या ह्याच्यात रंगवून दिलाय, तसा षटकोन आहे, मग षटकोनाचा पण कोणता भाग रंगवलाय तर उजवीकडचा, षटकोनाचा पण उजवीकडचा भाग रंगवलेला पाहिजे. तिसरा पर्याय क्रमांक 3. पुढे 61 म्हणजे आपण जिथं बसले तिथूनच तुम्ही अशी डावी बाजू उजवं करा, म्हणजे तुम्हाला समजेल. 61 तुमचा मोठा भाऊ परीक्षेत नापास झाला तर तुम्ही काय कराल. मोठ्याने रडेल, त्याला चिडवेल, त्याला अभ्यास न केल्याबद्दल रागवेल, का त्याला धीर देईल, काय कराल त्याला धीर देईल, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर. पुढे 62 प्रश्न खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे. आता पाण्यातील प्रतिबिंब कधी पण काय होतं, वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर, उलट दिसतं. म्हणजे आता वरती बघा त्रिकोण आहे, तो पाण्यामध्ये काय होणार आहे उलटा दिसणार आहे, याच्यात उलटा दिसतो याच्यात उलटा दिसतो, या दोन्हींमध्ये बघा 3 4 मध्ये वरती आहे, म्हणजे हे होऊ नाही शकत पाण्यातला, या दोन्हींपैकी एक उत्तर असेल आपलं. मग बघा आणि एक लक्षात ठेवायचं की पाण्यातील प्रतिबिंब डावी बाजू डावीच राहते आणि उजवी बाजू उजवीच राहते. आता इकडे चौकोन आहे, इथे चौकोनच राहणार आहे, मग इथे डावीकडे चौकोन आहे तो चौकोन आहे का आहे, उजवीकडे गोल आहे तो आहे का आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. 63 उत्तरेकडे तोंड करून बसलेल्या राजेशच्या पाठीमागची दिशा कोणती.
उत्तरच्या विरुद्ध येते दक्षिण, म्हणजे त्याच्या पाठीमागे येईल दक्षिण. पर्याय क्रमांक 2. खालील आता बघा 64, 66 खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद ओळखा. ज्वारी, बाजरी, गहू धान्य दिलेली आहेत. मग धान्यच यायला हवं पुढे पण. पनीर, पाणी, तेल, नाचणी. पनीर, पाणी, तेल येईल का? नाही येणार. नाचणी धान्य आहे, नाचणी येईल. पर्याय क्रमांक 4. 65 बघा सेम टू सेम आकृत्या दिल्यात, तशी सेम टू सेम शोधायची आपल्याला. पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. पुढे बघा किती फास्ट सेकंदात उत्तरं सुटत आहेत. 66, 98, 2 कमी केले 96, 2 कमी केले 94, 94 2 कमी केले येईल 92. पर्याय क्रमांक 4. किंवा इकडनं जा तुम्ही 92, 94, 96, 98 2 2 वाढवत जा आणि इकडनं गेले तर कमी कमी होते. 67 महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त गावात स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. अशा वेळी तुम्ही काय कराल? स्वच्छता करणाऱ्यांकडे पाहून जोराजोरात हसेल, घरात दरवाजा बंद करून बसेल, घरातील कचरा रस्त्यावर फेकेल का स्वच्छता मोहिमेत सहभाग घेईल? यातलं कोणतं चांगलं आहे? जर चांगलं आहे ना, योग्य वाटते तुम्हाला ते उत्तर द्यायचं. हे स्वच्छता मोहिमेत सहभाग घेईल. पर्याय क्रमांक 4. 68, 70 खालील प्रश्नात गटातनं बसणारे पद ओळखा. फळा, खडू, टेबल आणि करवत. फळा, खडू आणि टेबल हे शाळेतील साहित्य येतं सगळं, हो की नाही? करवत येते का? नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4 वेगळं आहे. 69 1 अधिक 2 3 अधिक 0 4 अधिक 2 आणि 2 अधिक 1. हां आता बघा 1 अधिक 2 3 होतात, 3 अधिक 0 3 होतात, 4 अधिक 2 6 होतात आणि 2 अधिक 3 3 होतात. म्हणजे या सगळ्यांची टोटल 1 2 आणि 4 याची टोटल बेरीज 3 होती. पण 4 आणि 2 6 होतात. म्हणजे वेगळं काय येईल? पर्याय क्रमांक 3. 70 आता बघा काय दिलंय त्यांनी. 2 रेषा, तिरक्या रेषा, 3 तिरक्या रेषा दिल्यात. हां 2 तिरक्या रेषा, 1 तिरकी रेषा. मग वेगळं काय आहे? हे पर्याय क्रमांक 3. पुढे 71 सदू गणेशपेक्षा उंच आहे, गणेश जॉनपेक्षा उंच आहे, सलीम सदूपेक्षा उंच आहे, तर सर्वात उंच कोण? बघा काय सांगितले त्यांनी की सदू. अशा वेळेला काय करायचं माहिती का? एक डायग्राम आखायची, एक चित्र काढण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही काय करायचं? अशी नावं अगोदर लिहून घेतली आपण. सदू, गणेश, जॉन आणि सलीम किती किती दिले. तर त्यांनी पहिल्यांदा काय सांगितले आपल्याला की सदू गणेशपेक्षा उंच आहे. हां मग बघा सदू गणेशपेक्षा उंच आहे. समजा गणेश एवढाच आहे तर सदू हा गणेशपेक्षा एवढा येईल, उंच येईल. ओके. पुढे काय दिलंय? गणेश जॉनपेक्षा उंच आहे. गणेश जो आहे तो जॉनपेक्षा उंच आहे. हां म्हणजे गणेशपेक्षा जॉन लहान येईल, कारण त्यांनी काय म्हटलंय की गणेश जॉनपेक्षा उंच आहे. पुढे सलीम सदूपेक्षा उंच आहे. आता सलीम जो येतो तो सदूपेक्षा पण उंच येतो, म्हणजे एवढा. म्हणजे सगळ्यात उंच यांच्यात कोण आलाय? सलीम. म्हणजे बघा आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. 72 गवत, वर्षा, समय, आई या शब्दांमध्ये कोणते अक्षर 2 वेळा आले आहे? बघा कोणतं अक्षर 2 वेळा आले? तर ई आलेलं आहे, म्हणजे ब. हां अजून कोणतं दिसतंय तुम्हाला? व दिसते. गवत मध्ये व आहे आणि इथं व आहे, व पण आहे डबल. ओके नाही. म्हणजे पर्याय क्रमांक ब आणि ड. ब आणि ड कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढे 73वा प्रश्न. कासव, ससा, मासा, हरिण या प्राण्यात सर्वात वेगाने धावणारा प्राणी कोणता? सर्वात वेगाने धावणारा प्राणी. बघा आता या सगळ्यात वेगवान कोण धावतं? तर हरिण. पर्याय क्रमांक 2. पुढे 74 बघा. या अंकमालिकेत सर्वात जास्त वेळा आलेला अंक कोणता? सगळ्यात जास्त वेळा कोणता आलाय? 4 एकदा, 4 आणि 4 3 वेळा आलाय बघा. बाकी तर नाही दिसत काही जास्त, म्हणजे 4. पर्याय क्रमांक 2. पुढे 75 इंग्रजी अक्षरमाला दिली आहे आणि त्यांनी प्रश्न विचारलाय पुढील इंग्रजी अक्षरमालेतील ओ या अक्षराचा डावीकडील कितवा क्रमांक आहे? आता बघा ओ या अक्षराच्या इथं ओ दिलेला आहे. ओ या अक्षराचा डावीकडून कितवा क्रमांक? आपली डावी बाजू धरायची, इकडची डावी इकडची उजवी. मग डावीकडून कितवा क्रमांक आहे? 5 आणि 5 10 11 12 13 14 आणि 15वा क्रमांक येतो. ओके नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे.